नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 412वा भाग. आपल्याला ह्या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एका सर्कसमध्ये एक वाघ व त्याचा कोच अनेक वर्ष काम करीत होते. कालांतराने ते मित्र बनले. एकमेकांचे बोलणे त्यांना समजू लागले. काही दिवसांनी तो एरवी शांत असणारा वाघ अचानक नरभक्षक बनला. कोचला प्रश्न पडला की आपला मित्र वाघ अचानक असा का वागू लागला. त्याने प्रेमाने वाघाला विचारले तेव्हा वाघ म्हणाला, तुम्ही गेले काही दिवस मला रोजचा पेपर वाचून दाखवला. जे काही ऐकले त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास बसला. मग मी विचार केला की माणसामुळे जगाची अवस्था फारच वाईट झालेली आहे. एक एक करून त्या सर्वांना संपवून टाकणे हाच जगाला वाचवायचा एकमेव मार्ग आहे. दुसरी कविता आहे. मूर्ख माणूस जे जे ऐकतो त्या सर्वावर विश्वास ठेवतो. हुशार माणूस जे जे ऐकतो त्यातील निम्म्यावरच विश्वास ठेवतो. आणि शहाणा माणूस स्वतःच जे सत्य असेल ते पारखून घेतो आणि मग ज्यावर विश्वास ठेवायला हवा त्यावरच फक्त विश्वास ठेवतो. तिसरी कविता आहे. हनुमान चालीसावर आधारित चौपाई क्रमांक 29. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. जे जे भक्त तुमचे स्मरण करतात त्याच्यावर तुम्ही कृपा करता आणि त्यांचे सर्व मनोरथ लगेच पूर्ण पण होतात. इच्छा काही करतो आणिक प्रयत्न पण करतो. जे जेवढे करतो त्याचे फलही प्राप्त करतो. हनुमानाला भक्त विचारी इच्छा काही हव्यात का. त्या इच्छाहीन जीवन आपण जगत राहावे का. त्याचे उत्तर एकच होते रामाला सोडावे. रामाकडून कुणीही काही कधीच न मागावे. मग काय मनुष्याला काही इच्छा कधी नसावी. तसे नाही चांगल्याची इच्छा करीत राहावी. त्या इच्छा पुऱ्या करण्याची जबाबदारी माझी. श्रीरामाला त्रास कशाला एवढी इच्छा माझी. स्वतः बाबत हनुमानाला इच्छा काही नव्हती. विभीषण सुग्रीवाची इच्छा त्याने पुरी केली होती. सीतेच्या शोधाची कृती पण त्याच्या हाती होती. जेव्हा साध्या वस्त्रांमध्ये सीता वनात बसली होती. तिचे कदाचित बराच वेळ रुदन चालू होते. बघता क्षणीत तिजला त्याला पवित्र वाटत होते. 700 राक्षसी तिच्या भोवती सतत बसल्या होत्या. आडव्या तिडव्या प्रश्नांनी तिला बेजार करीत होत्या. एक राक्षसी होती तिला एकच डोळा होता. सीतेचे मन खचून जावे रावणाचा मानस होता. इतक्या काळानंतर जीवन अर्थहीन वाटत होते. राम येतील न येतील काहीच कळत नव्हते. सीतेपाशी कैसे जावे हनुमाना कळत नव्हते. जे पाहिले त्याने ते सारे खूप भयावह होते.
सीतेचे लांब केस तिच्या गळ्याभोवती होते, अन केसांचे दुसरे टोक उंच फांदीस बांधले होते. एका क्षणात हनुमानाने काय करायचे ठरविले. रामकथा अवधी भाषेमध्ये सांगायाचे ठरले. अवधीमध्ये रामकथा सीतेला समजेल. कथा ऐकून सीतेची भीतीही दूर पळेल. सीता शांत झाली. तिने स्वतःचे केस सोडविले. एका छोट्या वानराकडे पहिले पाऊल टाकले. रामाचाच मित्र असणार तिला समजले. पुष्कळ वेळ तिने त्याच्याशी बोलणे केले. हनुमाना जवळची अंगठी तिने ओळखली. दोघांची वाहणारी आसवे नाही थांबू शकली. पाठीवरती बस माझ्या, मी तुला घेऊन जातो. घाबरण्याचे कारण नाही, तुला मी पोचवतो. सीता म्हणली, तू शक्तिमान बुद्धिमानही आहे. तुझा आकार छोटा आहे, बघून मन घाबरत आहे. बोलत असता तिने त्याला पुत्र असे म्हटले. हे ऐकून रामाचे काळीज आनंदून गेले. हनुमान म्हणाला, मी छोटा अन मोठा पण होतो, पण खरे सांगायाचे तर मी छोटाच असतो. हे ऐकून सीतेला आनंद खूप झाला. मनातले होणार असा विश्वास तिला वाटला. रामाच्या वनवासाचा शेवटचा दिवस होता. भ्राता भरत अयोध्येमध्ये वाट बघत होता. राम नाहीच आला तर भरताने ठरविले होते. मग त्याचा शेवटचा दिवस त्याने मानला होता. बंधू मंत्री अयोध्येचे तेथे हजर होते. सर्वांच्या मनात भीती ते थैमान घातले होते. अग्नीला अर्पण होण्या भरत तयार होता. त्याला थांबवावे कसे हा एक प्रश्न होता. हनुमान तिथे झाडावर बसून विचार करीत होता. तो रामाचा निरोप घेऊन तिथे आला होता. आठवड्यापूर्वी तो भरताला भेटण्या वृक्षावर होता. आज पुन्हा तो त्याच ठिकाणी वृक्षावरती होता. सीतेचे तिथे, भरताचे इथे मरण्याचे विचार होते. दोन्ही वेळा रामकथेने काम केले होते. रामकथा वानरांना मग सीतेला सांगितली आणि आज भरतालाही तीच सांगितली. भरद्वाज मुनींच्या आश्रमी राम आता पोचला. आताची ही स्थिती आहे, हनुमान असे वदला. राम आले या वार्तेने हनुमान आनंदित झाला. त्याला आता भेटण्यासाठी आतुर तो झाला.